नमस्कार. आज केदारनाथ यात्रेला सुरुवात करतोय. पहाटेचे 3 वाजलेले आहेत आणि या सकाळची अत्यंत रम्य या वातावरणामध्ये केदारनाथाचा 18 किलोमीटरचा ट्रेक आम्ही आता पूर्ण करणार आहे. खर तर आज 14 मे 2024 आम्ही चारधाम यात्रेवर निघालेलो आहे आणि कराडच्या गुड मॉर्निंग ग्रुप जो आहे सैदापूर कराडचा, या गुड मॉर्निंग ग्रुपचे सगळे सदस्य आम्ही चारधाम करतोय. आज 3रा धाम आहे ते म्हणजे केदारनाथ. खूप महत्वाचा आणि तितकाच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेला हा चारधाम. आम्ही आता सीतापूर मधून गौरीकुंडला चालत निघालोय कारण ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आहे. तर सगळे आमच्या गुड मॉर्निंगचा ग्रुपचा हा सगळा ग्रुप हा सगळा आता ट्रेक आम्ही सुरू करतोय आणि जवळजवळ 16 ते 18 किलोमीटरचा हा जो ट्रेकचा थरार आहे तो आम्ही आता अनुभवणार आहे. सीतापूरवरून आता गौरीकुंडसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची गर्दी आणि खरं तर या इथून साधारणतः 2 किलोमीटर आहे गौरीकुंड आणि गौरीकुंड पासून पुढं आमचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू होणार आहे. या ठिकाणी आता गौरीकुंडकडे आम्ही निघालोय. सीतापूर वरून आम्ही आता सगळे निघाले वरती. केदारनाथला जाण्यासाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सीतापूर या गावाजवळ हे पार्किंग सुरू आहे. आमचे आता सगळे आमचा तर ट्रेक सुरू होतोय. बरोबर सीतापूर पासून पुढे आल्यानंतर रजिस्ट्रेशन चेकिंग साधारण हा पॉइंट आहे. साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये हे चेकिंग संपूर्ण केलं जातं आणि या चेकिंग नंतर पुढे सोडण्यात येतं. जवळजवळ 2 किलोमीटरच्या या रांगेतून आम्ही आता सोनप्रयाग या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन जे आहे चेकिंग होतं, स्कॅन होतं संपूर्ण आणि त्यानंतरच यात्रेकरूंना वरच्या प्रवासासाठी या ठिकाणी पाठवलं जातं. अरे गुड़ी जय बोले जय बोले बोले जय बोले जय बोले जय बोले जय बोले. आता सोनप्रयागची जी सोनगंगा नदी आहे त्या नदीच्या ठिकाणी आता आहे. पाठीमागं जवळजवळ 5 किलोमीटरची रांग आहे. आम्ही आता ज्या रांगेत उभं आहे ते वाहनासाठी म्हणजे इथून पुढं वाहनं जाणार आहेत त्याच्यासाठी ही लाईन आहे. खरं तर खूप आल्हाददायी प्रवास. आत्ता जरी ऊन असलं तरी वरती थंडी असणार आहे, बर्फ असणार आहे, पाऊस असणार आहे. हे सगळा हा जो प्रवास आहे तो खूप छान आम्ही अनुभवतोय आणि हे सगळे आता ही आमची टीम जय बोले जय बोले जय. मंदाकिनी नदी आणि सोनगंगेच्या बरोबर ब्रिजवर आहे. आमच्या बरोबर सहकारी आहेत. आम्हाला कसा प्रवास करणार वाटतो? प्रवास अतिशय उत्तम आहे, परंतु फार चॅलेंजिंग आणि खडतर होता आणि प्रवास एकंदरीत ट्रिप ठरल्यानंतर कसं नियोजन झालं, काय 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 ट्रिप ठरल्यानंतर माझं शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या क्षणी नियोजन झालेलं आहे. अचानक माझं नियोजन झालं, मी ट्रिप मध्ये सामील झालो, परंतु आलेल्याचा आनंद वाटला, समाधान वाटलं. आता काय काय तुम्ही पाहिलं? काय काय होतं? यमुनोत्री धाम, गंगोत्री धाम, हरिद्वार, ऋषिकेश आणि आता केदारनाथची 18 किलोमीटरची चढाई करायला सुरू करणार. खर तर योगायोग असल्याचं होत नाही असं म्हणलं जातं, खरं आहे का? योगायोगच म्हणावं लागेल, नशीब म्हणावं लागेल, त्याशिवाय होणार नाही असं इथं आल्या वाटतंय. बम बम बोले महादेव, बोल की महादेव. हॅलो.
दोघं दिसतोय ना. केदारनाथ काय आहे? आम्ही खरं तर 8 तारखेपासून सुरुवात केली. 8 तारखेपासून सुरुवात केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा यमुनोत्रीला गेलो. यमुनोत्रीनंतर गंगोत्रीला गेलो. गंगोत्रीनंतर आता केदारनाथची यात्रा चालू आहे. केदारनाथ साधारण 18 किलोमीटर आहे इथून. ट्रेकिंग 18 किलोमीटर आम्ही चालू केली. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून आम्ही इथं रांगेत उभा आहे. एक 2-4 तास झाला आम्ही इथंच आहे. काही जास्त काय असं पुढं काही लाईन सरण झाले. 5 किलोमीटर आतापर्यंत आम्ही आलो इथं. सोनप्रयाग ते गौरीकुंड जाण्यासाठी या ठिकाणाहून इथल्या स्थानिक वाहनांची सोय करण्यात आलेली आहे. खरं तर या ठिकाणाहून आता शटल सेवा म्हणजेच 50-50 रुपये देऊन या इथून गौरीकुंड म्हणजे 5 किलोमीटर अंतरापर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी सोय केलेली आहे. जय भोले हर हर महादेव हर हर महादेव शंभो हर हर जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव. जय भोले. आईस्क्रीम आईस्क्रीम शंभो हर हर महादेव. जय भोले जय भोले ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय भोले जय भोले बोले केदारनाथला जाण्यासाठी घोड्यांची जी व्यवस्था आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि शिस्तबद्धपणे समोरून येणारी लोक जाताना घोड्यावरून डाव्या बाजूने जाणारी ही वाहनं आणि या सर्व गोष्टीमध्ये या स्थानिक लोकांना मुलांना रोजगार सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतो. मात्र खूप मोठं कष्टाचं काम या ठिकाणी आहे. तर 16 किलोमीटर अंतरावरून येणारे हे भाविक बाजूला निसर्गरम्य परिसर या केदारनाथसाठी आम्ही आता प्रवास सुरू केलेला आहे. खरं तर मी चालत जाणार होतो मात्र थोडी तब्येत अचानक बिघडल्यामुळं मी घोडा केलेला आहे आणि या गुड मॉर्निंग ग्रुपच्या आमच्या 6 ते 7 सदस्यांनी त्या घोड्यावरूनचा प्रवासाचा अनुभव घेतला आहे. उत्तराखंड राज्यातील केदारनाथ खूप एक चांगला अनुभव. बाजूला ही झाडी आणि सगळे जाणारे भाविक मोठ्या भक्तिभावानं आणि केदारनाथच्या दर्शनासाठी तब्बल 20 किलोमीटर अंतर पार करून
वर जातात. ही समोर आली डोली. खरं तर वयस्कर जे लोक आहेत ज्यांना शक्य नाही चालणं त्या सगळ्या लोकांसाठी हे सोय केलेली असते. खरं तर या ठिकाणी आमचे सहकारी आम्ही आता 3 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. अजून 14-15 किलोमीटर अजून बाकी आहे. खरं तर या केदारनाथ यात्रेसाठी प्रशासनानं अत्यंत चांगली सोय केलेली आहे. शिस्तबद्धपणे पार्किंगची व्यवस्था, याचबरोबर पाण्याची व्यवस्था, लंगरची व्यवस्था आदीमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर केदारनाथचा अनुभव नक्की घेतला पाहिजे. ज्यांना चालत शक्य नसेल त्यांनी अगदी घोड्यावरून आलं, पालखीतून आलं तरी खरं तर कुठली हरकत नाही. मात्र केदारनाथ बाबांच्या दर्शनासाठी लाखो भक्त या ठिकाणी येतात. विशेष बाब म्हणजे 23 लाख पर्यटकांची या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी उत्तराखंड सरकारने केलेली आहे. आणि या ठिकाणी हे बोर्ड पाहायला मिळतात. पहाडी इलाका आहे संपूर्ण, तुम्ही बघताय सगळा डोंगर आणि खाली नदी आहे. समोर मला बर्फ पाहायला मिळतोय समोरच्या डोंगरामध्ये. आता 14 किलोमीटर अजून बाकी आहे आम्हाला आणि मी 3 किलोमीटर फक्त चाललोय. पर्यटकांची गर्दी या ठिकाणी खूप मोठं महत्व आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ. या केदारनाथाच्या या पवित्र ठिकाणी येण्याची संधी मिळाली हे भाग्य आहे मोठं. सध्या 3 किलोमीटरवर मी आता आलेलो आहे. पाठीमागं तुम्ही बघताय संपूर्ण हे निसर्ग आणि केदारनाथचा खरा अनुभव अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही घेतोय खरं तर. आणि प्रत्येकानं या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाला आलं पाहिजे आणि आपल्या या निसर्गाचा अनुभव खरं तर घेतला पाहिजे. या ठिकाणी केदारनाथमध्ये प्रवास करताना खूप चांगला अनुभव. आता आम्ही 4 किलोमीटर वरती आलोय. खरं तर घोड्याचा प्रवास असल्यामुळे आमचा तो सुखदायक होतोय. मात्र अनेक लोक पायी प्रवास करतात. खरं तर खूप वेगळा अनुभव आणि केदारनाथांचं दर्शन घेण्यासाठी 12 ज्योतिर्लिंगांची ही जमलेली गर्दी. आता इथं आम्ही 9 किलोमीटर वरती आलेलो आहे. नाही, इथून आत्ता आम्ही 7 किलोमीटर आलो आहे. आता जवळजवळ 9 किलोमीटर आता पुढे जाणार आहे. खरं तर ही विश्रांतीची वेळ आहे. खरं तर इथे घोडे बघू शकता तुम्ही. हे विश्रांती घेतात आणि त्यानंतर खरं तर पुढचा प्रवास सुरू होतो. आता आम्ही पराठा खातोय. खरं तर सकाळपासून काही खाल्लं नाही त्यामुळं खाण्याचा आस्वाद घेतो. सकाळचं 2013 साली झालेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे म्हणजे महापुरात याच ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं. आणि आता सध्या इथून आम्हाला 9 किलोमीटर आता आमचा प्रवास बाकी राहिलेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे 9. आमचा पुढचा प्रवास आता सुरू झालेला आहे. कुलकर्णी साहेब नमस्कार. आता खरं तर बाजूला मोठी खाई म्हणजे प्रचंड मोठी दरी दिसते आणि आमचा अजून साधारणतः 9 किलोमीटरचा प्रवास हा बाकी आहे. भाई खींचने आगे. आता 5 किलोमीटर खरं तर राहिलेलं आहे आमचं अजून.
आणि हा केदारनाथच्या अत्यंत खडतर असा प्रवास. केदारनाथच्या दर्शनासाठी तरीही शेवटच्या टप्प्यात म्हणजे 5 किलोमीटरच्या अंतरातली ही मागची रांग दिसते आणि वरती तुम्हाला हेलिकॉप्टर दिसत असेल. खरं तर हेलिकॉप्टर सुद्धा हेलिकॉप्टरने सुद्धा ही सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. खरं तर अत्यंत खडतर असलेला हा प्रवास नक्की एकदा अनुभवायला हवा आणि केदारनाथला प्रत्येकाने यायला हवं एवढं मात्र नक्की. आता आम्ही केदारनाथ आम्हाला फक्त साधारण 4 किलोमीटर फक्त बाकी आहे. संपूर्ण बर्फाची चादर मला पाहायला मिळेल. खरं तर या संपूर्ण केदारनाथ परिसरामध्ये आता जवळ आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी सगळा हा जो परिसर आहे हा खूप सुंदर असा केदारनाथला दर्शनाला निघालोय. खरं तर फक्त इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे. या परिसराला लिंक चोली असं म्हणतात. खरं तर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल पूर्णपणे बर्फानं माखलेला हा परिसर आणि विशेष म्हणजे इथं टेंट लागले गेलेले आहेत आणि या टेंट मध्ये तुम्ही राहू सुद्धा शकता आणि खूप छान वातावरण या ठिकाणी. खरं तर टेंट मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने टेंट असतो. या ठिकाणी राहण्यासाठी खूप चांगली सोय या ठिकाणी केलेली आहे. खरं तर आता सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि अगदी काही 2 मिनिटात पाऊस येईल. समोर बर्फानं माखलेले डोंगर खूप छान दृश्य केदारनाथला दिसतंय. विशेष म्हणजे केदारनाथला जर आलो तर आपल्याला 3 ऋतू पाहायला मिळतात. सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल ऊन होतं, थंडी पडली होती, या ठिकाणी बर्फ पडलाय आणि आता पाऊस सुरू झालेला आहे. खरं तर हेच तर वैशिष्ट्य आहे आणि केदारनाथ या ठिकाणी बर्फानं माखलेले डोंगर या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर हे संपूर्ण देशभरातून येणारे पर्यटक अखंडपणे 20 किलोमीटर अक्षरशः चालतात न थकता न दमता. याची देही याची डोळा हा एक अविस्मरणीय अनुभव या केदारनाथाच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळतो. लेकिन बारिश कम हो तो फिर उसके बाद हम लोग आए. सध्या आम्ही आहोत केदारनाथ मध्ये आणि खरं तर बर्फ पडतोय. माझ्यासोबत सर्व गुड मॉर्निंग क्लबचे सदस्य आहेत. कसा एन्जॉय कसा घेताय? अतिशय सुंदर इकडे बर्फ पडत आहे. आम्ही आत्ताच 2 किलोमीटरवर आलेलो आहे. त्यानंतर 2 किलोमीटर गेले आम्ही केदारनाथमध्ये पोहोचतोय. त्यानंतर लगेच आम्ही दर्शनाला जाणार आहे आणि उद्या परत येणार आहे. आम्ही 4 दिवसांचा पुढं आहे. बाकीचे साथीदार आमच्या पाठीमागून येत आहेत. तर अतिशय थरारक आणि थ्रिल आहे. माझं एवढ्या सगळ्यांना सांगणं आहे की एकदा हा ट्रॅक करून बघा. आम्ही अमरनाथसुद्धा केलेला आहे. अमरनाथपेक्षाही छान हा ट्रॅक आहे. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की एकदा तुम्ही करून बघा कसं वाटतंय आणि इकडे येऊन जावा. धन्यवाद साहेब. बर्फ पडतोय काय अनुभव? पडतोय एकदम सुंदर अनुभव आहे. हा ट्रेक यायला करताना जरा शारीरिक काळजी घ्यावी. 60% ऑक्सिजन जाणवत आहे. त्यामुळे अत्यंत फ्रेश पण वाटत आहे. खरं तर केदारनाथ मंदिर माझ्या समोर मला दिसतंय. आता आम्ही निघालो त्या बाजूनं. हा सगळा बर्फाचा हा परिसर सगळा आणि समोर खूप छान खरं तर एक स्वर्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर. आणि आम्ही सगळे गुड मॉर्निंग ग्रुपचे सगळे सदस्य आहेत. काही सदस्य आमचे मागं आहेत ते येत आहेत. मात्र बर्फातला जो पाऊस आहे तो आम्ही आता अनुभवतोय. जय केदार बाबा. हर 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 महादेव.
शिवाजी हो हा पुढे आहे ती पिठ- ठिकाणी हेलिकॉप्टरची सेवा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे केदारनाथ येण्यासाठी हेलिकॉप्टर ची सोय या ठिकाणी चांगली करण्यात आली. आता मी केदारनाथमध्ये वरती आहे. हा बेस कॅम्प आहे खरं तर. या ठिकाणी हेलिपॅड आहे. या ठिकाणी हेलिपॅड हे मंदिराच्या अगदी समोर म्हणजेच 500 मीटर अंतरावर या ठिकाणी हे हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरत असते. यामुळं याचा देखील आनंद घेण्यात काहीच हरकत नाही. या ठिकाणी श्री केदारनाथची मंदिराच्या मुख्य कमानीमध्ये आम्ही आता पोचलोय आणि इथून साधारणतः फक्त माझ्या माहितीनुसार 1 किलोमीटर अंतर असावं मंदिराचं. इथं श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होत असतो. ऑक्सिजन लेवल कमी असते. हेलिकॉप्टर आलेला आहे. हा नजारा हेलिकॉप्टरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टरने सुद्धा केदारनाथचा अत्यंत चांगला आणि निसर्गाचा आस्वाद घेत या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. ही हेलिकॉप्टरची सेवा मंदिराच्या जवळ आम्ही आलेलो आहे. 300 मीटर अंतरावर हे बर्फाने माखलेले सर्व पर्वत खूप छान. बाबा जय केदारनाथ जी की जय. केदारनाथ मंदिराच्या बरोबर 300 मीटर वर मी उभा आहे आणि या ठिकाणी हे खरं तर स्नोफॉल सुरू आहे आणि खूप छान या ठिकाणी एक वेगळा नजारा आणि या सर्व निसर्गरम्य परिसरामध्ये केदारनाथ मंदिर अगदी जवळ गेल्याशिवाय हे मंदिर आपल्याला दिसत नाही. स्नोफॉल सुरू आहे. तुम्हाला बघता येत असतील. खर तर गारा पडतायत. खूप छान. खूप स्वर्गसुख. हे टेंट लागलेले आहेत. मुक्कामाची सोय या ठिकाणी केलेली आहे. खर तर सुंदर नजारा. खर तर ये हसी वादिया ये कहा गे हम. केदारनाथ मंदिर साधारणतः 200 मीटर अंतरावर फक्त आणि स्नोफॉल समोर बर्फाचं सुंदर असं एक वातावरण. स्नोफॉल याच स्नोफॉल मध्ये खरं तर मी आता स्वर्गात उभं असल्यासारख्याचा अनुभव घेतोय आणि खूप छान. केदारनाथच्या मंदिराला खरं तर दर्शनासाठी प्रत्येकाने आलं पाहिजे आणि या स्वर्ग सुखाचा आनंद घेतला पाहिजे.
ही नदी आहे. खर तर इथूनच जर 2013ला फ्लड झाला होता, म्हणजे मोठ्या प्रमाणात महापूर आला होता, तो इथूनच मोठं नुकसान झालं होतं. सुंदर. आणखी काय? प्रत्येकाने यावं, त्याचा आनंद घ्यावा, एवढं मात्र नक्की. बोलो केदारनाथ बाबा की जय. ज्या क्षणाची वाट बघत होतो ते केदारनाथ मंदिर अखेर दिसलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. समोर केदारनाथ मंदिर दिसतंय. बर्फाच्या या डोंगराच्या सानिध्यात अत्यंत जवळ आल्याशिवाय हे मंदिर तुम्हाला दिसत नाही. आणि वरून पडणारा बर्फाचा पाऊस आणि समोर केदारनाथांचं मंदिर खरोखर अद्वितीय. 20 किलोमीटर प्रवास करून आम्ही इथं आता पोहोचलेलो आहे. आणि समोर दिसणारं हे मंदिर केदारनाथ बाबांचं मंदिर खूप छान. आणि आता श्वासच लागतोय कारण तर ऑक्सिजन कमी आहे. खरं तर सुंदर नजारा तुम्ही सगळ्या बाजूने बघत असाल. सुंदर, जणू स्वर्गात उतरल्याचा आनंद या ठिकाणी आता आम्ही अनुभवतोय. समोर असलेलं केदारनाथ मंदिर खरोखर खूप छान. अखेर केदारनाथ मंदिरामध्ये पोहोचलेला आहे. आणि हा केदारनाथ मंदिराचा तुम्ही सगळा नजारा बघताय. खर तर 20 किलोमीटर अंतर कापून या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये आता अखेर आम्ही पोहोचलेलो आहे. खूप छान, खूप खूप. खर तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग केदारनाथ बर्फाच्या सानिध्यात आणि अत्यंत उत्कृष्ट असं आणि मनाला प्रसन्नता देऊन जाणार हे केदारनाथ मंदिर याच साठी केला होता अट्टहास. खर तर आयुष्यातल्या 48 वर्षानंतर जन्मानंतर हा योग आला की या केदारनाथ मंदिराला भेट देण्यासाठी. आणि या ठिकाणी डाव्या बाजूला दर्शनाची रांग दिसते. इथं दर्शन करून आलेले काही मंडळी आहेत, भक्त आहेत खरं तर. आणि या उत्तराखंड मधलं भारतातलं खूप पवित्र स्थान केदारनाथ अत्यंत मनाला म्हणून टाकणार. खरं तर आता ऑक्सिजन कमी असल्यामुळं आणि चालत आल्यामुळं खूप श्वास लागतोय. मात्र केदारनाथाचं दर्शन झाल्यानंतर हा कुठं निघून गेला कळलाच नाही. समोर बर्फाचं हे मंदिर आहे आणि संपूर्ण असा हा हिमालय आणि हिमालयात प्रकट झालेले भोले शंकर ही दर्शनाची रांग आहे.
हाँ बेटा भाई बेस्ट 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं केदारनाथाच्या मंदिराच्या समोर मी उभा आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघताय की सुंदर असं हे केदारनाथाचं मंदिर आणि हिमालयाच्या पर्वतरांगा आणि असलेलं हे बर्फानं संपूर्ण माखलेला हा पर्वत सुंदर. खर तर याच श्री केदारनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी मनोभाव येतात. उत्तराखंड राज्यात असलेलं हे मंदिर आपल्या सर्वांना भावून टाकतं. तुम्ही पाठीमागे पाहताय तो पूर्ण बर्फानं माखलेला हा डोंगर आहे आणि दर्शनाची रांग 10 मे पासून या ठिकाणी केदारनाथाच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि या केदारनाथाच्या दर्शनासाठी अत्यंत चांगलं नियोजन सुद्धा या प्रशासनाने केलेलं दिसतंय. मी पुन्हा एकदा मंदिर परिसर तुम्हाला दाखवतो. हे केदारनाथाचं मंदिर, याची देही याची डोळा आणि सुंदर. खरं तर भगवान शंकराचं मंदिर आणि हे ओम नमः शिवायचा जाप आणि उत्तराखंड शासनानं केलेली खूप सुंदर तयारी. केदारनाथ मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला मी उभा आहे आणि 2013 साली जो महापूर आला म्हणजे फ्लड आला त्यावेळी ही भीमशिला म्हणजे समोर जो दगड दिसतोय प्रचंड या 2013 साली महाप्रलय खरं तर या ठिकाणी ढगफुटी झाली आणि याच वेळी याच परिसरामधून मोठ्या प्रमाणात पाणी हे या परिसरातून आलं. अजूनही याच्या ज्या खुणा आहेत त्या पाहायला मिळतात. खरं तर तुम्ही या डोंगराच्या बाजूला बघत असाल ते संपूर्ण जे 2013 साली जो महाप्रलय झाला याचे जे पाऊल खुणा म्हणतो जे दगड आहेत ते अजून तशीच आहेत. मात्र सांगण्याची गोष्ट अशी आहे की या वरून आलेला मोठा दगड म्हणजे त्यावेळी मंदिर वाहून जातंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि यावेळी याच परिसरातून समोर या मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला जो दगड आहे ती भीमशिला म्हणजे या ठिकाणी हा दगड येऊन थांबला. म्हणजेच खर तर शिवशंकराची किमया म्हणायची की यामुळं हे मंदिर हे सुरक्षित राहिलं. 2013 साली महाप्रलय म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला की सलग 3 दिवस अतिवृष्टी या ठिकाणी होत होती आणि या परिसरामध्ये मोठं नुकसान झालं. प्रचंड या ठिकाणची जी जे ही अवशेष तुम्ही पाहताय या ठिकाणची ज्या बिल्डिंग होत्या त्या कोसळल्या गेल्या पूर्णपणे. मात्र इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस असूनही 2013 साली हा दगड भीमशिला म्हणतात याला आता हा दगड या ठिकाणी आल्यामुळं या मंदिर हे पूर्ण वाचलं म्हणता येईल. म्हणजे मंदिराला कोणतीही इजा झाली नाही. महत्वाचं म्हणजे हेच तर शिवमहिमा आहे आणि या शिवमंदिराचं हे महात्म्य प्रचंड मोठं आहे. खरं तर आज या ठिकाणी येऊन आणि बातमी करताना खूप मोठा आनंद मिळतोय की याच निसर्गाच्या सानिध्यात याच स्वर्गामध्ये येऊन आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा जो हिमालय आहे हे हिमालयाच्या सानिध्यात येऊन आध्यात्मिकतेचं एक वेगळं स्वरूप तुम्हाला दाखवता याचा आनंद मिळतोय. हेच मोठं समाधान आहे.